नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थॉमस माल्थस हा जो सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहे, या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचे जे आर्थिक विचार आहेत, या आर्थिक विचारांच्या संदर्भातील सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये सनातनवादी संप्रदाय हे जे आपलं युनिट आहे, या युनिटमध्ये सुरुवातीला आपण ॲडम स्मिथ, त्यानंतर डेव्हिड रिकार्डो आणि आता जो आपण पाहणार आहोत तो थॉमस माल्थस, हे 3 सनातनवादी विचारवंत आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. सुरुवातीला माल्थसचा जो जीवन परिचय आहे, हा जीवन परिचय या ठिकाणी पाहणार आहोत आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारा जो माल्थसचा अतिरिक्त उत्पादन किंवा आर्थिक अरिष्ट यावरील त्याने मांडलेले जे विचार आहेत, ते विचार या ठिकाणी पाहणार आहोत. प्रामुख्यानं सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्यामध्ये माल्थसचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. माल्थसचा जन्म 14 फेब्रुवारी 1766 इंग्लंडच्या सरे परगण्यातील रुकरी या ठिकाणी झाला. त्याचे वडील डॅनियल माल्थस हे वकील होते. माल्थसचं संपूर्ण शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठामध्ये झालं. 1788 ते 1791 या कालखंडामध्ये त्यांनी BA आणि MA पदव्या मिळवल्या. गणितामधील रॅगलर ही जी पदवी आहे, ही पदवी केम्ब्रिज विद्यापीठामधून घेऊन ते बाहेर पडले आणि धार्मिक कार्य करण्याच्या हेतूनं त्यांनी चर्चमध्ये प्रवेश केला. 1798 त्यांनी 50,000 पानांचा एक ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यावरती त्यांचं नाव नव्हतं. त्या ग्रंथाचं नाव होतं ॲन एस्से ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन ॲज इट अफेक्ट द फ्युचर इम्प्रूव्हमेंट ऑफ सोसायटी. लोकसंख्येचा समाजाच्या विकासावरती जो परिणाम होतो, त्यावरील तत्वविषयक निबंध असं त्याचं नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं 1799 स्वीडन, नॉर्वे, रशिया या देशांचा आणि 1802 फ्रान्स, स्वित्झर्लंड या देशांचा जो प्रवास आहे, हा प्रवास करून त्या ठिकाणच्या परिस्थितीचा अभ्यास माल्थस यांनी केला. प्रामुख्यानं त्यांनी लिहिलेले जे काही ग्रंथ आहेत, या ग्रंथांच्यामध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे, धान्यासंबंधीच्या कायद्याबाबतचा अभ्यास, गरिबाबाबतचा कायदा असेल, खंडाचं स्वरूप असेल, इत्यादी महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये त्यांचा जो जीवन परिचय आहे, हा जीवन परिचय पाहिल्यानंतर आपण आपल्या अभ्यासक्रमामधील जो प्रमुख भाग आहे, माल्थसचा अतिरिक्त उत्पादनाचा सिद्धांत किंवा त्याला माल्थसचे भांडवल संचयाबाबतचे विचार किंवा आर्थिक अरिष्ट यावरील विचार असं सुद्धा म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. माल्थसच्या अतिरिक्त उत्पादनाचे विचार पाहण्याच्या अगोदर प्रामुख्यानं फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि ॲडम स्मिथचा अनुयायी JB से यांनी आपला बाजारपेठेचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत मांडलेला होता आणि हा सिद्धांत रिकार्डोनं सुद्धा मान्य केलेला होता. या सिद्धांतावरती जी टीका केली, त्यामधून माल्थसचे अतिरिक्त उत्पादन आणि आर्थिक अरिष्ट याबाबतचे जे विचार आहेत, ते विचार स्पष्ट होत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण सुरुवातीला JB से यांचा बाजारपेठेचा सिद्धांत नेमका काय आहे, हे थोडक्यामध्ये पाहणार आहोत आणि रिकार्डोनं त्याचं समर्थन नेमकं का केलेलं होतं, हे पाहणार आहोत. आपण BA भाग 2 असताना JB सेचा बाजारपेठेचा सिद्धांत पाहिलेला आहे. से यांनी काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करत असतो. म्हणजेच बाजारामध्ये मागणी आणि पुरवठा यांचा समतोल टिकून राहू शकतो आणि त्यामुळं सर्व बाजारांच्यामध्ये
सर्व वस्तूंचा साठा विक्री न झाल्यानं तुंबून राहिलेला आहे, म्हणजेच की अतिरिक्त झालेला आहे. सर्वत्र जरुरीपेक्षा जास्त उत्पादन झालेलं आहे. उत्पादन खर्चापेक्षा किमती खालच्या पातळीवरती आहेत. अशी परिस्थिती भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होण्याची शक्यता नसते. म्हणजेच प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करत असतो. बाजारामध्ये जेवढ्या वस्तूंचा पुरवठा होतो तेवढ्या वस्तूंना मागणी येत असते, असं से यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं भांडवलशाहीमध्ये उत्पादन वाढत असताना उत्पादनाच्या घटकांना जे मोबदले मिळतात, हे मोबदले हे उत्पादनाचे घटक उपभोक्ते या नात्याने बाजारातील वस्तू खरेदी करत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळेच काय होतं तर बाजारामध्ये वस्तूच्या पुरवठ्याला मागणी येत असल्याने पुरवठा संपून जातो. म्हणजेच प्रामुख्यानं मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये समतोल निर्माण होत असल्याचं मत से यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि प्रामुख्यानं हा जो सेचा सिद्धांत आहे, या सेच्या सिद्धांताचं समर्थन प्रामुख्यानं रिकार्डो यांनी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं सेच्या सिद्धांताचं समर्थन करत असताना रिकार्डोनं काय सांगितलेलं आहे की ज्या अर्थी सर्वसाधारण अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होणं शक्य नाही, त्या अर्थी भांडवलाचा अतिरिक्त संचय होणंसुद्धा शक्य नाही. म्हणजेच की रिकार्डोनं समर्थन करत असताना काय सांगितलेलं आहे की जर अतिरिक्त उत्पादनाची स्थिती निर्माण होणार नसेल तर अतिरिक्त संचय होणं शक्य नाही, असं त्याने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं हे जे काही समर्थन आहे, हे समर्थन सेच्या सिद्धांताचं समर्थन रिकार्डोनं केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. स्मिथ, से आणि रिकार्डो यांनी हे जे दिलेलं विवेचन होतं, हे विवेचन औद्योगिक क्रांती आणि औद्योगिक विकास याला पोषक असं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्यामुळेच उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेचा पुरस्कार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्यानं पुढे जाऊन आपण माल्थसचे अतिरिक्त उत्पादनाबाबतचे जे विचार आहेत ते विचार नेमके काय आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. वर पाहिल्याप्रमाणे से आणि रिकार्डो यांनी दिलेलं जे समर्थन आहे, हे समर्थन माल्थसला पटलेलं नव्हतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यक असलेले बदल आपोआप होतात आणि आर्थिक समतोल टिकवला जातो, हे माल्थसला मान्य नव्हतं. माल्थसला भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंद्याची वेगानं होणारी वाढ पसंत नव्हती. त्याला शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार करायचा होता. प्रामुख्यानं माल्थसच्या मते जमीनदार वर्ग, इतर व्यवसायामध्ये गुंतलेला कामगार वर्ग, सेवा करणारा वर्ग हे सर्वजण मागणी पुरवठ्यामध्ये मेळ घालण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असं कार्य करत असलेले आपल्याला दिसून येतात. अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्यानं भांडवल संचय कसा होतो हे स्पष्ट करत असताना माल्थस म्हणतो की भांडवलशाहीमध्ये भांडवलदारांची भांडवलाचा संचय करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच की भांडवल संचय नेमका कसा होतो हे स्पष्ट करत असताना माल्थसने काय सांगितलेलं आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदारांची भांडवलाचा संचय करण्याची प्रवृत्ती असते. भांडवलशाहीमध्ये अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या ताब्यामध्ये असते. आपण पाहिलेलं आहे की प्रामुख्यानं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदारांचं संपूर्ण नियंत्रण असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे भांडवलदार आहेत, हे भांडवलदार नफा मिळवण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि ही गुंतवणूक वाढवण्यासाठी भांडवलदार काटकसर करून आपला उपभोगावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रामुख्यानं भांडवल संचय करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच की प्रामुख्यानं भांडवलदार नेमकं काय करतात तर नफा मिळवण्याच्या हेतूनं सुरुवातीला गुंतवणूक वाढवतात. गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून स्वतः भांडवलाची काटकसर करतात, आपला उपभोगावरील खर्च कमी करतात आणि भांडवल संचय करत असतात. आणि या भांडवल संचयामुळंच भांडवलशाहीमध्ये सतत भांडवल संचय वाढतच गेल्याची स्थिती आपल्याला दिसून येते आणि गरजेपेक्षा जास्त भांडवल संचय भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्यानं हे जे काही पहिला घटक आहे भांडवल संचय,
हा भांडवल संचय या ठिकाणी महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. या भांडवल संचयामधून पुढं काय होतं तर अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती नेमकी कशी निर्माण होते हे माल्थसने या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भांडवलदार आपण वर पाहिल्याप्रमाणे साठवलेलं जे भांडवल आहे हे साठवलेलं भांडवल काय करतात, गुंतवणूक करतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये विविध वस्तूंचं उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये वाढतं. बाजार वस्तूंनी भरून जातात, परंतु त्या सर्व वस्तूंना बाजारातून मागणी येत नाही. म्हणजेच की सुरुवातीला काय होतं, भांडवलदार भांडवल संचय करतात. हा भांडवल संचय प्रामुख्याने काय केला जातो, भांडवल गुंतवणुकीसाठी वापरला जातो. भांडवल गुंतवणुकीमुळं अर्थव्यवस्थेमध्ये विविध वस्तूंचं प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन होतं, बाजार वस्तूंनी भरून जातात आणि या सर्व वस्तूंना बाजारातून मागणी येत नाही. याचं कारण असं की या सर्व वस्तू खरेदी करण्याची खरेदी शक्ती लोकांच्याकडं असत नाही आणि त्यामुळं बाजारात प्रचंड वस्तूंचा पुरवठा झालेला असतो, मात्र मागणी मर्यादित स्वरूपाची असते. याचा परिणाम काय होतो, बाजारामध्ये विविध वस्तूंचा प्रचंड साठा न खपता तसाच पडून राहतो, बाजार वस्तूंनी भरून जातात आणि अतिरिक्त उत्पादनाची जी परिस्थिती आहे ही अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती निर्माण होते. अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती निर्माण होण्याची दोन महत्त्वाची कारणं माल्थस यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. त्यातील पहिलं कारण आपल्याला सांगता येतं की एका बाजूला भांडवल संचय आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड स्वरूपाचं उत्पादन, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण न्यून उपभोग आणि प्रभावी मागणी नसणे. प्रामुख्यानं लोकांची एकूण मागणी अशा परिस्थितीमध्ये काय झालेली असते, कमी झालेली आपल्याला दिसून येते. प्रभावी मागणी कमी झालेली असते. प्रभावी मागणी म्हणजे काय, याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जी वस्तूचं उत्पादन आणि वस्तूचा पुरवठा सतत चालू ठेवू शकेल अशी मागणी म्हणजे प्रभावी मागणी होय. उत्पादकाला वस्तूच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे वस्तूमध्ये समाविष्ट झालेलं श्रम, त्याचबरोबर फायदा मिळवण्या एवढी मोठी मागणी असणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं हे जे काही अतिरिक्त उत्पादन आहे हे अतिरिक्त उत्पादन भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सतत आणि प्रचंड प्रमाणावरती होणारं हे उत्पादन आणि वस्तूनं भरून जाणारे बाजार, ही अशी परिस्थिती एका बाजूला असते, तर दुसऱ्या बाजूला न्यून उपभोग आणि वस्तूंना प्रभावी मागणी नसणं अशी दुसऱ्या बाजूची परिस्थिती असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या परिस्थितीमधूनच अर्थव्यवस्थेत अतिरिक्त उत्पादनाची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या अतिरिक्त उत्पादनामधून प्रामुख्यानं आर्थिक अरिष्ट आणि मंदी नेमकी कशा पद्धतीनं निर्माण होते याचं स्पष्टीकरण प्रामुख्यानं माल्थस याने आपल्या सिद्धांतामध्ये दिलेला आहे. तो म्हणतो की भांडवलशाहीमध्ये एकदा का अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यामधून आर्थिक अरिष्ट आणि अर्थव्यवस्थेमध्ये मंदी निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. माल्थसच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील दोष आणि भांडवलदारांची प्रवृत्ती ही आर्थिक अरिष्ट आणि मंदी निर्माण करण्यासाठी जबाबदार असलेली आपल्याला दिसून येते. बाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रचंड वस्तू पडून राहिलेल्या आपल्याला दिसून येतात आणि अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली असते. हळूहळू काय होतं, वस्तूच्या किमती कमी होऊ लागतात. याचं कारण काय, तर प्रचंड प्रमाणामध्ये बाजारात असणारा वस्तूंचा पुरवठा, उलट परिस्थितीमध्ये या पुरवठ्याला मागणी नसणं, याचा परिणाम वस्तूच्या किमती हळूहळू कमी होतात. या किमती वस्तूच्या उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाल्या की भांडवलदारांना तोटा होऊ लागतो. भांडवलदार तोटा होण्याच्या भीतीने आपले उत्पादन कमी करत असलेले आपल्याला दिसून येतात. बऱ्याच वेळेला काही भांडवलदार कारखाने बंद करतात, कामगारांना कामावरून काढून टाकलं जातं, कामगारांच्यावरती बेकारीची वेळ येत असलेली आपल्याला दिसून येते, त्यांची खरेदी शक्ती घटत असलेली आपल्याला दिसून येते. या सर्व घटकांचा परिणाम म्हणून एकूण मागणी
घटत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. असं झालं की पुन्हा वस्तूंच्या किमती काय होतात, कमी होतात आणि अर्थव्यवस्था मंदीमध्ये जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. अर्थव्यवस्थेवरती आर्थिक अरिष्ट ओढावत असलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात माल्थस याने ही जी मंदीची परिस्थिती आहे, ही मंदीची परिस्थिती कायमस्वरूपी टिकणारी नाही असं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. याचं कारण असं की मंदीच्या कालखंडामध्ये भांडवलदार उत्पादन करणार नाहीत, त्यामुळं बाजारातील वस्तूचे पूर्वीचे असणारे जे साठे आहेत, हे पूर्वीचे असणारे साठे कधीतरी संपतील आणि भांडवलदार पुन्हा उत्पादन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रवृत्त होतील आणि उत्पादनाची जी प्रक्रिया आहे, ही उत्पादनाची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल असं मत माल्थस यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं या आर्थिक अरिष्ट आणि मंदी याच्यावरती माल्थसने जे सुचवलेले उपाय आहेत, हे उपाय या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. प्रामुख्यानं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारा भांडवल संचय असेल, अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती असेल, न्यून उपभोगाची परिस्थिती असेल आणि या सर्व घटकांच्यामुळं अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मंदी आणि आर्थिक अरिष्ट असतील, या सर्व गोष्टी निर्माण होऊ नयेत म्हणून माल्थसने काही उपाय सुचवलेले आपल्याला दिसून येतात. त्यातील पहिला उपाय आपल्याला स्पष्ट करता येतो अनुत्पादक उपभोग. अनुत्पादक उपभोगामुळं प्रभावी मागणी निर्माण होते. अनुत्पादक उपभोक्ते म्हणजे नेमके कोण हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं धनिक वर्ग असेल, राजकारणी असतील, सैनिक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, धर्मगुरू असतील, न्यायाधीश असतील, यासारखा सेवा देणारा जो वर्ग आहे, हा सेवा देणारा वर्ग उत्पादन न करता विविध वस्तूंचा उपभोग घेत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की हे जे वर आपण घटक पाहिले, हे घटक काम करत असताना कुठल्याही वस्तूचं उत्पादन होत नाही, मात्र हा वर्ग वेगवेगळ्या वस्तूंचा उपभोग घेत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा जो अनुत्पादक उपभोग आहे, हा अनुत्पादक उपभोग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. राष्ट्राची उत्पादन शक्ती जास्त असणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. राष्ट्रामध्ये अनुत्पादक उपभोक्त्यांची गरज असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जर समतोल टिकवायचा असेल तर प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेत म्हणजेच की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अनुत्पादक उपभोक्त्यांचा मोठा वर्ग कायमस्वरूपी टिकवून ठेवणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्यामुळं भांडवलशाहीवरील आर्थिक अरिष्ट हळूहळू नाहीसं होऊ शकतं. हा पहिला उपाय त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. दुसरा उपाय भांडवलदारांनी उपभोग वाढवावा. भांडवलशाहीतील अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती जर आपल्याला टाळायची असेल तर भांडवलदारांनी स्वतःचा उत्पादन केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा उपभोग घ्यावा. परंतु माल्थसच्या मते अशा प्रकारचा उपभोग हा भांडवलदारांच्या स्वभावाशी सुसंगत असत नाही. भांडवलदार वर्ग फक्त उत्पादनाकरताच उत्पादन करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळं भांडवलदारांनी जर उपभोग वाढवला तर अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारं जे आर्थिक अरिष्ट आहे, हे आर्थिक अरिष्ट नाहीसं होईल. अशा पद्धतीनं आपण माल्थसचा असणारा जो अतिरिक्त उत्पादन व आर्थिक अरिष्ट यावरील विचार किंवा त्याला आपण भांडवल संचयाबाबतचे जे विचार आहेत, हे विचार नेमके काय आहेत या संदर्भातील जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी केलेली आहे. धन्यवाद.